खेळ मांडला, खेळ मांडला. कदम. अरे नारायणराव, अरे वा, इकडे हॉस्पिटलमध्ये न्यूजसाठी झालोय. न्यूजसाठी? मग निघायचं बघा. न्यूज ही आहे की तुम्ही हॉस्पिटलात आलात आणि कुठलीही न्यूज न मिळता हात हलवता परत गेलात. पण नारायणराव, मी ऐकलं की दादासाहेबांना गोळी लागली. तोंड गप्प ठेवा. ही बातमी तुमच्यापर्यंत पोचली आणि जर ही बातमी दुसऱ्या कोणापर्यंत पोचली तर तुमच्या जागी दुसरं अपॉइंटमेंट होईल उद्यापासून आणि त्याला आल्या आल्या तुमची शोकसभा कव्हर करायला यावं लागेल. काय हे नारायणराव, आम्ही आमच्या न्यूजसाठी जीवाचं रान करतो, पण तुम्ही आमच्या मेहनतीची हवाच काढून टाकलीच. मी सांगितलं ना, आता निघा. वहिनी, काय हवंय? पाणी वगैरे? पाणी या इथे मिनरल वॉटर सुद्धा मिळणार नाही. शी, त्यातून हॉस्पिटलचं पाणी नाही, नको थँक्स. काय झालं? अशा का बसलात? वहिनी, काही काळजी करू नका. दादा व्यवस्थित होऊनच घरी येतील. मला त्यांची काळजी नाहीच आहे. मला टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की त्या दोन मुलांना घरी आणून दादांना नेमकं साधायचं तरी काय. राम मंदिरात प्रसादाच्या रूपात सापडली आहे ती दोन मुलं. आणि वहिनी, हा श्रद्धेचा प्रश्न आहे. ते काही नाही, मी काही त्यांना टिकू द्यायची नाही. असं नाही होणार वहिनी. काहीही झालं तरी ही दोन मुलं आपल्याच घरी येणार, कारण ही दादांची इच्छा आहे आणि त्यांचा हुकूमही. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. म्हणाला घर सगळ्यांचं आहे, पण हुकूम आहे का यांचेच. घरामध्ये जर काय नियम असतील तर मग त्याला घर कशाला म्हणायचं. त्याच्यापेक्षा शाळा कॉलेज पत्करली ना मग. आणि जर का ह्यांच्या इच्छेनुसार घरामध्ये राहायचं असेल तर मग घर सगळ्यांचं आहे हे म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे का. वहिनी, असं का म्हणताय? मग काय, आता बघा ना, एवढ्या रात्री मला या इथे बोलावून घेतले तर माझं काही काम आहे का. पण ह्यांचं तरी काय काम होतं. बरं, आता दादासाहेबांचं ऑपरेशनही झालंय पण त्यांना सुद्धा भेटूनही दिलेलं नाहीये. मग एवढं सणासरळ घरी जायचं की नाही. ते नाही, गेलेत महिना भेटायला. ते येणार नाहीत हेही माहितीये, मग कशाला जायचं सांगा ना. वहिनी, आई आहेत त्या अजितदादांच्या. पण हट्टी आहेत ना. आणि जशी आई ना तसाच मुलगा, सांगून अजिबात ऐकणार नाही. त्यातून ती हट्टी ती मृदुला. ही माझ्याच राशीला पुजले. तुम्हाला सांगते, तिची नजर आता ह्यांच्या खोलीवरती आहे. म्हणजे ज्या खोलीमध्ये ह्यांचा स्टुडिओ आहे की नाही, त्याच खोलीमध्ये हिला हिच्या नवऱ्याचं ऑफिस थाटायचंय. पण मी अडून बसले, म्हटलं नाही देणार, काय करायचं ते कर. वहिनी, घर म्हटलं तर हे सगळं आलंच ना. तेही खरंच आहे म्हणा.
अजून किती उशीर करणार आहेत देव जाणे. रात्री उशीर करतील आणि मग सकाळी लवकर मलाच पाठवतील हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन. माझं ना मिलीचं नशीबच फुटके. हे काय, तू कुठे निघालीस? कुठे काय, मी तुम्हाला शोधायला निघाले होते. किती वेळ केलात यायला. एवढं करून माई या तर आल्या नाहीतच ना. चला निघूया आता तरी. नाही, थांबायला लागेल. आता कशाला थांबायला पाहिजे. ती 2 मुलं येत आहेत. म्हणजे मी तिथे गेलो तेव्हा ती 2 मुलं तिथे नव्हती. सई आपल्याबरोबर त्यांना घेऊन गेली होती खायला. ती आली की आपण निघू. त्याच्याकरता आपल्याला थांबायची गरज नाही. चला. समीरा, त्या 2 मुलांनी माझ्या वडिलांचा जीव वाचवलाय. म्हणून त्यांना आता काय तुम्ही डोक्यावरती घेऊन बसणार आहात का. अहो, वडिलांचा छत्र असून त्याचा काय उपयोग आहे. तुम्ही शेवटी बाहेर जाऊन चित्र रंगवता ना. म्हणून तुमची ती लाडकी बहीण आहे ना, हळूहळू सगळं ताब्यात घ्यायला निघाली. बस, बंद कर तुझी बडबड. कंटाळा येत नाही का तुला रोज तेच बोल. थकत नाहीस तू? रोज सकाळ संध्याकाळ तोच विचार. प्रसंग काय, आता तरी जरा शांत राहा. तुम्ही मलाच गप्प करणार. स्वतः काय बोलू नका आणि मलाही बोलून देऊ नका. बरं मला सांगा, आता आपण घरी जायला कधी निघायचंय. ती 2 मुलं आल्यानंतर आपण निघायचंय. एवढं काय त्यांना सोनं लागलंय. आपण त्यांना आपल्या सोबत घेऊन चाललोय. काय. हो, यापुढे ती आपल्या बरोबरच राहणार. कायमची. हो, कायमची. दादानी घर बांधलंय की धर्मशाळा. आणि जे काय बांधलंय ना, ते तुमची बहीण ताब्यात घ्यायला निघाली. त्यात आता आणखीन ही मुलं. नाही, मला सांगा की आपल्या वाटेला काही येणार आहे का नाही. समीरा, आपलं घर मोठं असून काही फायदा नाही. मन मोठं असावं लागतं. दादा मला नेहमी सांगायचे. ते एवढं बरं त्यांचं ऐकता. हा, आणि ते एवढी वर्ष जे सांगतायत की माझ्याबरोबर राजकारणात ये, तर ते नाही. समीरा, तू कुठला विषय कुठे मांडतेयस? मी त्या लहान मुलांबद्दल बोलतो. मग आता मीही सांगते, ती मुलं घरी येणार नाहीत. आपल्या घरी आधीच भांडणं सुरू आहेत. त्यात ही मुलं, कोण कुठली मुलं काही माहिती नाहीत. त्यांना आपण आपल्या घरी ठेवून घ्यायचं. माझ्या आईची आणि दादांची इच्छा आहे म्हणून. मग त्यांना सांगा ना घरी घेऊन यायला. मी त्यांना माझ्याबरोबर घरी नेण्याचा मूर्खपणा नाही करणार. सईला बोलवून आणते. आपण लगेचच निघायचंय.
सई मी घरी जायला निघतेय. तुझं काय? आई मी थांबते इथे, तुम्ही पुढे व्हा. अगं तुझ्या इथे थांबण्याने परिस्थिती बदलणार आहे का? पण आई मी घरी आले म्हणूनही परिस्थिती बदलणार नाहीये ना. सई, डॉक्टरांनी काय सांगितलंय? दादासाहेब उद्या सकाळपर्यंत शुद्धीवरती येतील. पण आई प्लीज मला इथे थांबू दे. आणि काही इमर्जन्सी आली तर इथे कोणीतरी पाहिजे ना. शिवाय आजोबांना असं बघताना खूप त्रास होतोय. दादासाहेब सरनाईक म्हणजे 24 तास त्याच ताकदीने काम करणारा माणूस. असं नाही बघवत हो त्याला. अगं सई, मी म्हणून तर सांगते की तू माझ्या बरोबर. सई, अगं त्यांच्या बरोबर या इथे नारायण आहे ना. पण आई तरीही मला इथे थांबायला हवं. आणि वरुणही नाहीये इकडे. बरं मी आठवण करून दिलीस. त्या वरुणला अजून कळवलंच नाही गेलंय. त्याला कळवूही नका. तो सगळं काम टाकून इथे धावत येईल. हो गो बाई, तसाही त्याला आजोबांचा जरा जास्तच पुळका आहे. बरं सई, मला सांग की तू रात्रभर अशी एकटीच थांबणारच का या इथे? आई मी एकटी नाहीये. आणि ही 2 मुलं आहेत ना माझ्यासोबत. सई इथे सई, ही मुलं कोण आहेत हे माहिती आहे का तुला? नाही, पण आजोबांचा जीव वाचवलाय ना त्यांनी. अरे म्हणून तुम्ही त्याला काय डोक्यात टिकून फिरणार आहात का? हे बघ, माईनं म्हणावं त्यांना फिरवायचं का मिरवायचं ते त्यांचं त्यांनी करावं. त्याचा त्रास उगाच आम्हाला नको. अहो आई, ती मुलं खरंच वाईट नाहीये. से तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. तू एकदा का कोणाला भेटलीस ना की त्याच्यात विश्वास ठेवून मोकळी होतेस. तू ना आधी तुझ्या सासऱ्यांवरती गेलेली आहेस. आई तुम्हाला वाटतंय तशी ती मुलं खरंच नाहीये. हे तू ठरवणार, ते मला ठरवू दे. हां बरं, मला तर फक्त एवढंच सांग की तू माझ्याबरोबर घरी येतेस का नाही? नाही आई, मी इथेच थांबते. ठीक आहे. काय दादासाहेब, कसे आहात तुम्ही? तुमच्या दंडातली गोळी आम्ही काढली आहे. ऑपरेशन करावं लागलं, पण काळजी करू नका, ऑपरेशन व्यवस्थित झालंय.
कुठे आहे? माई देवळात आहेत. मी लगेच घेऊन येते त्यांना. नारायण, हो दादा. चला मग. विघन को थामो, हे देव हे कृपालु, तेरी कृपा हो हम पर, दृष्टि करो दयालु. माई काय दादा दादा काय झालं दादा? दादा शुद्धीवर आले. काय सांगते? माई आमच्याशी बोलले, ते तुम्हाला बोलवलंय. परमेश्वरा, आयुष्यात मी पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं आणि ते तू मला दिलंयस. आता माझा तुझ्यावर अजिबात राग नाहीये. चल सई, मी आलेच. डॉक्टर, थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना दादा. तुम्ही आमच्या शरीरातून जी गोळी काढली ती आम्हाला हवी आहे. ती गोळी घेऊन तुम्ही काय करणार दादा? तरीही हवी आहे. काही खास कारण? आम्हाला त्या माणसाला शोधायचंय जो आम्हाला गोळी मारू शकतो. बरं वाटतंय ना तुम्हाला? मी त्या देवाला वेठीला धरलं होतं, पण त्यानं माझं ऐकलं. दादासाहेब, तुम्ही आता पूर्णपणे बरे झाले आहात. हा, ब्लड लॉसमुळे अंगात थोडासा विकनेस असणारच, पण मी त्यासाठी नारायणरावांना काही औषधं लिहून देणार आहे. त्यांनी सगळं व्यवस्थित होईल. पण दादासाहेब, एक रिक्वेस्ट आहे. काही दिवसांकरता ही धावपळ, हा ताण
हे टाळा. तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे. तसाही मी रुटीन चेकअपसाठी रेग्युलर येणारच आहे. काहीही काळजी करण्याची गरज नाही. घर आहे की काय आहे? आता आपण या घरात राहायचंय? हो, इथेच राहायचं. आवडलं का तुला? लय झाक आहे. तुला आवडलं का रे? हो, मस्त आहे. पण आजी आजोबा, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. आमच्यासारखे गरीब अशा ठिकाणी नाही शोभत. हे तुम्ही का ठरवताय? समीरा, एवढी बडबड करण्यापेक्षा एक काम कर. अजितदादाची जी पेंटिंग्स आहेत ना, ती खालच्या रूम मध्ये शिफ्ट कर. अदरवाईज मी तीही अडगळीच्या खोलीत टाकून देईन. मृदुला, या आवाजात माझ्याशी आतापर्यंत कोणीही बोललेलं नाही. म्हणून ना तू डोक्यावरती चढलेली आहेस. पण मी ऐकणार नाही. तुझा मास असा उतरवेल. आणि हे बघ, तू दादांची मुलगी आहेस. दादासाहेब थांबलात का? ओरडा, भांडा एकमेकींची. दादा सरनाईकांची मुलगी आणि सून एकमेकींवर अशी स्तुतीसुमनं उधळताना पाहून आमच्या डोळ्यांची पारणं फिटली आहेत. हॉस्पिटलमधनं आल्यानंतर आमचं असं स्वागत केलं जाईल असं वाटलं नव्हतं. हॉस्पिटलमधून आलो तर तुमचं हे रूप बघायला मिळालं. या आम्ही नसलो तर तुम्ही घराचे तुकडेच करा. आम्ही अजून जिवंत आहोत, लक्षात ठेवा. नारायण, समीरा, अगं काय लहान मुलांसारखं भांडताय तुम्ही? किती समजावायचं तुम्हाला? मृदुला, तुला तुझ्या दादांना बघायला हॉस्पिटलमध्ये यायला वेळ झाला नाही आणि हे उपद्व्याप करायला वेळ आहे तुला? आई, मला वाटलंच होतं तू या गोष्टीवरून मला बोलणार. पण मला या लोकांसारखं शो ऑफ करायला नाही जमत. आणि प्लीज तू मला काही बोलू नकोस.
भांडणाला सुरुवात हिने केली. त्याला कारण तूच आहेस हं? कारण मला न विचारता तू ह्यांची रूम हलवलीसच का? माहित आहे का नाही, मला माझी रूम हवे म्हणजे हवे बस. मिळणार नाही. तू काय वाटेल ते कर, पण ती रूम तुला मिळणार नाही. अगं गप्प बसा ना तुम्ही. हात जोडते मी तुमच्या समोर. काय चाललंय हे? अगं आजच्या दिवशी तरी गप्प राहा. आणि मृदुला, तुला मोठ्यांसमोर कसं बोलावं याची शिस्त नाहीये का? ए आई प्लीज हा, मला आता तुझं लेक्चर नाही ऐकायचंय. समीरा, अगं मृदुलाने तो स्टुडिओ अजितचा खाली आणला, त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे बाळा? वा, मला माहितीच होतं की तुम्ही शेवटी हेच बोलणार. हे जर का मी केलं असतं ना तर मला अख्ख्या घराने फाडून खाल्लं असतं. शेवटी ती काय तुमची मुलगी आहे ना रक्ताची, तेव्हा ती ह्या घरामध्ये कशी वागली तरी चालेल. सगळे नियम ते मलाच, कारण मी परकी आहे. मृदुला, तू हे काय केलंस? आणि कोणाला विचारून केलं सांग ना. तू मला न विचारता ह्यांचा स्टुडिओ हलवलासच का? समीरा, मला ही रूम हवी होती, मी ती घेतली. एनिवेज, अजितदादाला काय फक्त चित्रच काढायची असतात. मग ती या रूम मध्ये काढली काय किंवा दुसऱ्या रूम मध्ये काढली काय, काय फरक पडतो? आणि असं सुद्धा त्याला काहीच फरक पडत नाही. तू कशाला आकाश पाताळ एक करतेस? मृदुला, ही रूम फक्त त्यांचीच नाहीये तर माझी सुद्धा आहे. आणि मला वाटलंच होतं की आम्ही रात्री घरी नसताना तू असं काही उद्योग करणार म्हणून तू दादांना बघायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा आली नाहीस. शी, पण दादांच्या पेक्षा ही रूम जास्त महत्वाची वाटली. तुला जे समजायचंय ते तू समज. कारण मी तुला काही आणि कितीही सांगितलं ना तरी तुला ते कळणार नाही. तू नुसती ओरडतच राहणार. बस मृदुला, मी प्रत्येकाला तुझी मनमानी खपून घेणार नाही. ही रूम माझी आहे नाही होती, आता ही रूम माझी आणि ती तुला परत मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे तू या रूमचा नाद सोडलेलाच बरा, तुझ्यासाठी बरं आहे. आता मी बघते काय करायचं ते. काही करू शकत नाहीस, कारण समीरा हे माझ्या वडिलांचं घर आहे. इथे गोष्टी जशा मला हव्या तशाच घडतात आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे, हो ना?
कोण तुम्ही आणि तुम्ही इकडे कशाला आलात? ऐकायला येत नाही वाटतं. कोणी पाठवलं तुम्हाला इकडे? त्या वैरांची भाषा तरी येते का तुम्हाला? काय रे, बोलत का नाही? काय ग, तर देता येत नाही वाटतं. हा, काय रे, काय चाललंय? काय चाललंय सानिका? ओम, हा? काही नाही ग वहिनी. ही कोण दोन मुलं आपल्या घरात शिरली ते बघ ना. म्हणून आम्ही त्यांना विचारत होतो की तुम्ही कोण. कळलंय मला. दादानी आणलंय ह्यांना. म्हणजे हे दोघं आपल्या घरात राहणार कायमचे? जा बाहेर खेळायला जा. तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना. चला आज जा. या बसा इकडे. अगं बस ना, पाहुण्यांसारखी उभी काय आहेस? बस, मी जेवायला घेऊन येते. हा, नाही नको, तुम्ही बसा, मी करते ते. तू कशाला आणतेस? तू बस इथे, मी आणते. नाही, मी करते, सवय आहे मला. तुला काही आम्ही काम करायला आणलंय नाही ना? मग बस इकडे. अजून काही हवं? नाही नको. काय बघताय? काही नाही. मी हा विचार करत होते, तुम्ही दोघं इकडे आहात, तुमचे आई वडील काळजी करत असतील, त्यांना कसं कळवायचं? काय झालं? आमचे आई बाबा नाही आहेत. आम्ही दोघे बी अनाथ आहोत. ते देवा घरी गेले. म्हणून आम्ही काम शोधतोय. जेवून घ्या तुम्ही.
लेखा, एक विचारू? आई वडील कसे? लेखा, सानिका, आजोबांनी ही माकडं कुठून आणली ग? बघ ना, किती घाणेरडी दिसत होती ती. कित्येक दिवसात आंघोळ तरी केली असेल का रे त्यांनी? त्यांना बघून ना मला तर किळस आला होता. दादांना आणि माईला काय एवढा फुलका आलाय त्या भिकाड्यांचा काय माहिती. म्हणे त्यांनी दादांचा जीव वाचवला. फालतूगिरी आहे सगळी. पण आजोबाच त्यांना घरी घेऊन आलेत ना, त्यामुळे काय बोलता येत नाही. आणि बोलून तरी काय फायदा? ते आपल्या ऐकतील असे दिवस अजून आले नाहीयेत. मग काय करायचं? काय नाही, चान्स शोधायचा आणि त्यांना घराबाहेर काढायचं. मी तर म्हणतो आपण त्यांना इतका त्रास द्यायचा की ते पळूनच गेले पाहिजे. नाही नको, कोणाला समजलं ना तर आपल्याला सोडतील. तसंही आपण या घरात ब्लॅक लिस्टेड म्हणूनच आहोत. काही झालं ना तरी आपल्यावरच येतं. नको येऊ देत आपल्यावर. या दोघांचा काय भरोसा नाही ग. एकतर कोण कुठली पोरं काय माहित नाही. आणि तसंही रस्त्यावरच्या मुलांना रस्त्यावर आणलं म्हणून आपल्याला कोण काय करणार आहे? ते तर आहेच, पण काहीही करून या दोघांना घराच्या बाहेर काढायचं हे नक्की. ही मोठी माणसं काय करतील मला काय वाटत नाही. आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. पण करायचं तरी काय? विचार करायला हवा. अजून काही हवंय? नाही ना ग, पोट भरलं. नक्की? बाय. सई, वरुणचा काही फोन वगैरे आला होता? हो आला होता ना. तो तुम्हालाही फोन ट्राय करत होता पण तुमचा लागला नाही. काय म्हणाला? 2 दिवसांनी येतोय तो. ठीक आहे. अरे वा, हे दोघं अजून इथेच आहेत का? आत्ताच जेवायला दिलंय त्यांना. मग आता आराम करणार असतील नाही का? नाही म्हणजे काय काम असेल तर सांगा, मी करेन. धुणी भांडी लादी पुसणं, जेवण बी करता येतं मला. अगं तू कशाला? माणसं आहेत ना आमच्या घरी ही कामं करायला. मग आम्ही काय करायचं?
काय नाही, खायचं प्यायचं आणि नुसता आराम करायचा. ह्या घराला की नाही अशा माणसांची जास्त गरज आहे.